विक्रम विजय घुले असा एक व्यक्ती होता. यानं काल मोबाईलच्या स्टेटसवरती, व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती काही असा वेगळा मजकूर लिहून त्याच्या खाली लंगड्या असा शब्द लिहिला होता. त्याला नक्की कोणाला उद्देशून हा शब्द म्हणायचा होता माझ्या लक्षात आलं नाही, म्हणून मी प्रत्यक्ष त्याला फोन करून विचारलं, बाबा लंगड्या कोणाला म्हटलं असतो? तर तो म्हटला माझ्या कंपनीत एक वाद होता आणि त्या कंपनीच्या माणसाला मी लंगड्या असं म्हणतो. म्हणलं मग ठीक आहे, पण लंगड्या म्हणायचा अधिकार तुला कोणी दिला? एखाद्या दिव्यांग व्यक्तीला तू लंगड्या या नावानं संबोधित करून त्याची मानहानी करणार आहे, त्याला थोडक्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा अधिकार तुला कोणी दिला? तर मुळात हा विक्रम विजय घुले हा एक वेगळ्या मनोवृत्तीचा माणूस आहे. याचा मी बरेच दिवसापासून अभ्यास करतोय आणि यानं प्रत्येक वेळीस वेगवेगळ्या प्रकारच्या अनुचित घटना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि काल परवा तर त्याची थोडक्यात मनावचं संतुलन निघून गेलं होतं आणि लंगड्या असा प्रकारचा शब्द त्यानं वापरला होता. आता त्याच्या विरोधात या ठिकाणी दिव्यांग कायद्यानुसार या ठिकाणी आज गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच पद्धतीनं अशा प्रकारच्या मनोवृत्तींच्यावरती मला खरं तर गुन्हा दाखल करायचा आहे की सातारा जिल्ह्यात असेल, सातारा शहरात असेल किंवा पूर्ण महाराष्ट्र राज्यात असेल, कोणत्याही दिव्यांग बांधवावरती जर अशा प्रकारचे जर प्रकार घडत असतील, त्यांची समाजात मानहानी केली जात असेल, तर नक्कीच मी सगळ्या माझ्या बांधवांना एक आशादायी असा निरोप देऊ इच्छितो की सागर भोसले, मी शाहूनगरमध्ये राहतो, कधीही मला आपल्यावरती कोणत्याही प्रकारचा अशा प्रकारचा अन्याय होत असेल तर हाक मारा. नक्कीच मी त्याच्यासाठी तुमच्याबरोबर उभा राहणार आहे. त्याला मी विचारल्यानंतर मला त्यानं सांगितलं की आमच्या कंपनीत वाद झाला होता म्हणून मी त्या माणसाला मी लंगड्या म्हटलो. मी म्हटलं तू लंगडा आहे का? तर हो म्हटला, तो लंगडा आहे. म्हणजे त्याला माझ्याकडून वाचायचं होतं, पण तो वाचला माझ्याकडून पण अडकला तिसरीकडं. कारण तो दुसऱ्या लंगड्या व्यक्तीला सुद्धा जर तो दिव्यांग व्यक्तीला जर लंगड्या म्हणत असेल तर त्याची मनोवृत्ती काय लक्षात येत असेल तुम्हाला.